नमस्कार फ्रेंड, तुमचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती। आज आपण हा सुंदर असा कमळाचा गजरा करणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। कमळाच्या फुलासाठी आपल्याला असे 4 प्रकारचे धागे पाहिजेत, एक कटर आणि नीडल। चला तर आपण बनवूया। त्यासाठी आपण हा येलो कलरचा धागा वापरणार आहे। त्यासाठी पहिले मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत। मॅजिक रिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे, ठीक आहे। हे बघा, मॅजिक रिंग करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हाफ डबल खांब करून घ्यायचे 10। हे बघा असे, हा एक झाला, दोन, हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे 10। बघा 10 खांब झालेले आहेत आपले, डबल हाफ खांब, ठीक आहे। हा धागा ओढून घ्यायचा। त्यानंतर आपण जो सोडलेला आहे तो आतमध्ये ओढून घ्यायचा। हे बघा, असं ओढून घेतल्यानंतर हे जास्त बंद नाही करायचं, एवढं उघडं ठेवायचं। हे बघा, त्यानंतर स्लिप स्टिच टाकून इथे पहिल्या खांबामध्ये हा सर्कल बंद करून घ्यायचा आपल्याला। हे बघा, हे बंद करून घेतलेलं आहे। बघा, आता हे आपले हाफ डबल खांब करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्येच लांब असे, याच्यातच आपल्याला लांब असे डबल खांब करायचे 16। ते कसे करायचे बघा, आपण हे बंद करून घेतल्यानंतर आपल्याला 3 चेनी करून घ्यायचे, 1, 2 आणि ह्या 3 चेनी म्हणजे आपले एक डबल खांब। हा एक झाला। त्यानंतर हे बघा, 2, 3, त्यानंतर हा 4, 5, 15, आणि हे 16। हे बघा मैत्रिणींनो, आपले 16 डबल खांब करून झाल्यानंतर आपण हा राऊंड क्लोज करून घेऊ। इथे स्लिप स्टिच करून घेऊ पहिले। हे बघा, स्लिप स्टिच करून घेऊ पहिले। स्लिप स्टिच झाल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या, 2 आणि 3 साखळ्या झाल्यानंतर त्याच स्टिचमध्ये आपल्याला अजून एक खांब करून घ्यायचा आहे, डबल खांब करून घ्यायचा आहे। त्यानंतर प्रत्येक खांबाच्या वरती आपल्याला 2 खांब करून घ्यायचे, डबल खांब। आपले 16 झालेले पहिले इथे। आता त्याच्यावरती आपल्याला 2
प्रत्येक खांबमध्ये 2-2 म्हणजे 32 खांब करायचे आहेत परत. हे बघा, प्रत्येक खांबमध्ये आपल्याला 2 खांब करायचे आहेत. असे 32 खांब करून घ्यायचे. डबल खांब, सिंगल खांब, डबल खांब, हाफ खांब आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहेत. येत नसतील तर तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता, ते सोप्या पद्धतीने सांगितले आहे. बघा, प्रत्येक खांबाच्या वरती 2 खांब आपल्याला करून घ्यायचे. बघा मैत्रिणींनो, आपले हे 32 खांब करून झाल्यानंतर आपल्याला हा सर्कल आता बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, इथं आपल्याला स्लिप नॉट टाकून घ्यायची. स्लिप नॉट टाकल्यानंतर एक चेन घ्यायची. हे बघा, आणि आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतला आहे बघा. आता हे जे एक्स्ट्राचा धागा आहे हा इथं आपण बघा हाईड करून घ्यायचा आहे. बघा, असं टाकून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा धागा आपण पुढच्या राऊंडसाठी आपण वेगळा धागा जॉईन करणार आहोत. आता पुढच्या राऊंडसाठी आता हा पिंक धागा आपण जोडून घेणार आहे. कोणत्या पण एका खांबामध्ये तुम्ही जोडू शकता ते. हे बघा, पहिले एक नॉट करून घ्यायची. हे बघा, ही एक नॉट करून घेतली. आता आपण धागा जोडून घेऊया. त्यानंतर 3 चेन करून घेऊ. 1 2 3 3 चेन करून घेतल्यानंतर हे बघा, एक खांब सोडायचं आहे आपल्याला. दुसऱ्या खांबामध्ये सिंगल खांब करून घ्यायचं आहे. परत 3 चेन करायचे. 3 चेन केल्यानंतर एक खांब सोडायचं आहे आपल्याला. हा बघा, एक खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत 1 2 3 चेन करून घ्यायचे. एक खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. 1 2 3 एक खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, आपलं हे हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण हे इथं स्लिप नॉट टाकून बंद करून घेऊया. हे बघा, आता आपण एकदा मोजून घेऊया किती झालेले आपले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हे 16 झाल्यानंतर आता आपल्याला कडेचे फुलं बनवायचे आहेत, पाकळ्या बनवायचे आहेत. बघा, बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला याच्या पाकळ्या बनवायच्या. त्यासाठी आपले हे 16 आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 8 पाकळ्या करायच्या आहेत. म्हणजे एकामध्ये पाकळी करायची, एक सोडून द्यायची, एकात बनवायची, एक सोडून द्यायचं. चला बघूया आपण. बघा, इथे पहिलं सिंगल खांब करून घ्यायचा. सिंगल खांब केल्यानंतर बघा, त्याच पाकळीमध्ये त्याच याच्यामध्ये आपल्याला एक हाफ खांब करून घ्यायचा. हे बघा, हाफ खांब केल्यानंतर आपल्याला डबल खांब करून घ्यायचं. एक डबल खांब. त्यानंतर त्याच पाकळीत अजून एक डबल खांब करायचं आहे. हे बघा, अर्धा हाफ खांब, डबल खांब. त्यानंतर 3 चेन करायच्या, 3 साखळ्या. हे बघा, 3 साखळ्या केल्यानंतर हे बघा, इथं आपण जो डबल खांब केला आहे त्याच्या साखळीमध्ये आपल्याला इथे एक खांब करून घ्यायचं. हे बघा, ही आपली पिको स्टिच झाली. हे बघा, हे असं दिसेल, जे आपण 3 साखळ्या करून घेतलेल्या आहेत त्याची. त्यानंतर ह्या साईडला जसं बनवले सेम ह्या साईडला पण सेम तसंच बनवायचे. बघा, 2 डबल खांब, 1
दोन डबल खांब झाले, त्यानंतर एक हाफ खांब आणि एक सिंगल खांब. हे बघा, एक सिंगल खांब. एक सिंगल खांब नंतर आता ही जी साखळी इथे आपण एक पाकळी बनवलेली आहे, हे आपल्याला सोडून द्यायचं आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये पण आपण काय करायचं, एक सिंगल खांब करून घ्यायचा त्या पाकळीमध्ये. या पाकळीत एक सिंगल खांब झाला, त्यानंतर आपल्याला पुढच्या चेनमध्ये आपल्याला पाकळी बनवायची, तिथे पण एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे. हे बघा, एक सिंगल खांब झाल्यानंतर सेम पहिल्या पाकळी आपण जशी बनवली तसं हाफ खांब करून घ्यायचं पहिला. हा बघा, हा हाफ खांब करून घेतला, त्यानंतर 2 डबल खांब करून घ्यायचे. हा एक, त्यानंतर हा 2 झाल्यानंतर पिको स्टिचसाठी 3 साखळ्या करायच्या. हे बघा, 3 साखळ्या आणि एक खांब करून घ्यायचा. हे बघा, त्यानंतर 2 डबल खांब, एक आणि हा 2, त्यानंतर एक हाफ खांब करून घ्यायचा. हाफ खांब नंतर आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचा. बघा, एक सिंगल खांब झाल्यानंतर पुढची जी साखळी तिथं सिंगल खांब, परत आपल्याला जिथं पाकळी बनवायची परत तिथं एक सिंगल खांब. हे बघा, आणि सेम परत तीच प्रोसेस आपल्याला परत करायची. हे बघा, एक हाफ खांब, त्यानंतर 2 डबल खांब, त्यानंतर पिको स्टिच. हे बघा, एक पिको स्टिच, परत आपल्याला 2 डबल खांब करायचे त्याच पाकळीसाठी. एक, हे 2 डबल खांब झाले आणि हा हाफ खांब, एक सिंगल खांब. मैत्रिणींनो, हीच प्रोसेस करून आपल्याला सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या. बघा, आपण त्याच पद्धतीने हे हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आपल्याला हे मोजून 8 पाकळ्या होतात. ते हाफ सिंगल खांब, त्यानंतर हाफ खांब, त्यानंतर 2 डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, एक खांब झाला हा. हे बघा, 2 डबल खांब, त्यानंतर साखळी 3 साखळ्या, त्यानंतर इथे सिंगल खांब करून घ्यायचे. जे डबल खांब केलेला त्याच्या ज्या वरची चेन आहे त्यामध्ये आपल्याला ही पिको स्टिच करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला परत 2 डबल खांब करून घ्यायचे. एक, 2 झाले, त्यानंतर हाफ खांब करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, सॉरी, हा बघा, आपल्याला हा हाफ खांब करून घ्यायचा आहे. हाफ खांब करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक सिंगल खांब, पुढच्या याच्यात एक सिंगल खांब. हे बघा, याच प्रकारे आपल्या 1 2 3 4 5 6 7 8 पाकळ्या झालेल्या आहेत. बघा मैत्रिणी, एवढं झाल्यानंतर हे बघा, इथे आपल्याला स्लिप्स, जो पहिला आपण इथे पाकळी घेतलेली तिथे येऊन आपल्याला स्लिप स्टिच करायची. ठीक आहे, म्हणजे आपला हा राऊंड बंद होईल आणि पुढचा धागा आपण जोडून घेईल. अगर तुम्ही एकाच कलरने जर बनवत असाल तर तुम्ही धागा नाही चेंज केला तरी चालेल. हे बघा, स्लिप स्टिच करून घेतली, त्यानंतर एक चेन आणि धागा कट करून घ्यायचा. हा कट केलेला धागा इथे हाईड करून घ्यायचा. हाईड केल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही, लपून घ्यायचा हा धागा. ठीक आहे, राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा. सेम हा पण तसंच करायचं आपल्याला.
पुढचा धागा आपण जोडून घेऊ आता. बघा मैत्रिणींनो, आपल्या आता हे कळ्या बनवून झालेल्या आहेत. आता पुढच्या कळ्यांसाठी आपल्याला हा धागा वापरायचा आहे. हा धागा आपण जॉईन करून घेऊया आधी. बघा एक नॉट करून घ्यायची. हे बघा याच्या इथे मागे जे आपण हे खांब घेतलेले बघा त्यामध्येच आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे सिंगल खांबाने. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, चार साखळ्या करायच्या. हे बघा 1 2 3 4 साखळ्या केल्यानंतर हे बघा इथे जाऊन आपल्याला परत एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. हे बघा इथे जाऊन आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. परत 4 चेन करायचे. 1 2 3 4. पुढच्या खांबामध्ये आपल्याला परत एक खांब करून त्याला अटॅच करून घ्यायचं. हे बघा 1 2 3 4. पुढच्या खांबामध्ये सिंगल खांब करून घ्यायचं आपल्याला. एक 2 3 4 झाल्यानंतर पुढच्या खांबामध्ये सिंगल खांब. 1 2 3 4 झाल्यानंतर पुढच्या खांबामध्ये आपल्याला बघा आता आपल्याला इथे फुलं बनवायचे बघा. तर ते बनवण्यासाठी बघा आपल्याला आपण हे आपले 16 झालेले आहेत. त्यात आपल्याला परत सेम अशीच 8 पाकळ्या बनवायच्या आहेत इथे पण. तर मग एक स्किप करून एक आपल्याला तसंच सोडून दुसऱ्या याच्यात बनवायच्या आहेत. तर कशा बनवायच्या बघा. पाकळ्या बनवताना आपल्याला ह्या पाकळीच्या मागं जे आलेले आहे तिथे न बनवता 2 पाकळ्यांच्या मध्ये जे ही साखळी आलेली ह्या साखळीमध्येच फक्त बनवायचे बघा. हे बघा आपल्याला पहिले एक सिंगल खांब घ्यायचे साखळीमध्ये. सिंगल खांब घेतल्यानंतर आपल्याला हाफ खांब घ्यायचा आहे. एक हाफ खांब नंतर आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे. एक हे 2 बघा 2 घेतले. आता ही सेम जर एवढंच घेतले तर ही पाकळी सेमच होईल. आपल्याला ही थोडीशी मोठी बनवायची. त्यासाठी बघा आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचे म्हणजे 2दा सुईला अडकावायचं. त्यानंतर हे बघा 4 झाले. 4यातनं आपल्याला 3 हे 3 करायचे. 3यातनं 2 करायचे. हे बघा 3यातनं 2 2यातनं 1. ठीक आहे. हे बघा असं दिसेल आपलं. त्यानंतर पिकोसाठी 3 चेन घ्यायच्यात आपल्याला म्हणजे 3 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला इथे सिंगल खांबने अटॅच करून घ्यायचे बघा. ह्या 3 चेन 3 साखळ्या. त्यानंतर आपल्याला ट्रिपल खांब करायचे परत. हा ट्रिपल खांब झाला. पुढची पाकळी घेण्यासाठी आपल्याला ही चेन स्किप करायची. तिथं आपल्याला एक खांब करायचे सिंगल खांब. सिंगल खांब नंतर आपल्याला हे बघा आता ह्या 2 पाकळ्यांमध्ये परत ही साखळी आलेली तिथेच बघा आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हा सिंगल खांब झाल्यानंतर आपल्याला हाफ खांब करून घ्यायचं आहे. हा हाफ खांब झाला. त्यानंतर आपल्याला 2 डबल खांब करून घ्यायचे. हा 1 झाला डबल खांब. त्यानंतर हा 2 झाला डबल खांब. हा ट्रिपल खांब झाला 1. आणि त्यानंतर 3 साखळ्या आपल्या पिको टिचसाठी 1 2 3 झाले. त्यानंतर 3rd नंबरच्या सिंगल खांब टाकायचा. त्यानंतर ट्रिपल खांब 1. हा बघा ट्रिपल खांब 1.
त्यानंतर 2 डबल खांब, हा 1, त्यानंतर हे बघा हा 2 झाल्यानंतर हाफ खांब आपला, हाफ खांब आणि एक सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब परत. हे बघा आपल्या 2 पाकळ्या कशा झाल्या. सेम आपल्याला पूर्ण ही लाईन सेम अशाच पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. पाकळी करण्यासाठी बघा पहिलं सिंगल खांब, हाफ खांब, 2 डबल खांब, ट्रिपल खांब, पिको, सेम ट्रिपल खांब, 2 खांब, हाफ खांब, सिंगल खांब. सेम अशा आपण सगळ्या पाकळ्या करून घेऊया. सिंगल खांब, त्यानंतर बघा पाकळीच्या इथे आपल्याला खांबाच्या वरती आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे. हे बघा, हे बघा किती सुंदर दिसते आपले हे फूल. हे बघा आता आपल्याला पुढचं जोडण्यासाठी इथे एक चेन घेऊन धागा कट करून घ्यायचा आहे. चेन घेतली, धागा कट करायचा आणि हा धागा इथेच हाईड करून घ्यायचा. जास्तीचा आहे तो कट करून घ्यायचा. सेम हा पण तसंच करायचा. हे बघा किती सुंदर फूल दिसते आपलं. आता आपण अजून दुसरा धागा वापरून अजून एकदा पाकळ्या करून घेणार आहे. बघा मैत्रिणींनो किती सुंदर दिसते आपलं हे. आता आपण पुढचा धागा जोडून घेऊया. पुढच्या अजून एक पाकळ्या आपल्याला करायचे त्यासाठी. ठीक आहे, एक नॉट बांधून घेऊया पहिलं. हे बघा हे जे आपण केलेलं आहे ते नॉट करून घेऊया पहिलं. नॉट केल्यानंतर आपल्याला 5 चेन करायचे. 1 2 3 4 5. 5 चेनीनंतर 5 चेनीनंतर बघा पुढचे जे हे बघा इथे जे खांब आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा इथे सिंगल खांब करून घ्यायचं आहे. हे बघा त्यानंतर परत 5 चेन 1 2 3 4 5. 5 चेन नंतर परत पुढच्या खांबमध्ये आपल्याला इथे सिंगल खांब करून घ्यायचं आहे. असेच हे पण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे बघा 1 2 3 4 5. 5 साखळ्या केल्या. त्यानंतर पुढचा जो खांब आहे हे बघा पुढचा जो खांब आहे त्या खांबामध्ये आपल्याला परत सिंगल खांब करून घ्यायचा आहे. 2 3 4 5. 5 झाल्यानंतर परत पुढच्या खांबामध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. बघा हा राऊंड पण आपल्याला याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचा आहे. पुढच्या याच पद्धतीने आपल्याला हा राऊंड पण कंप्लीट करून घ्यायचा आहे. 2 साखळ्या झाल्या, 3 4 5. ह्या 5 साखळ्या त्यानंतर पुढच्या खांबामध्ये सिंगल खांब करून घ्यायचे. त्यानंतर 5 साखळ्या 1 2 3 4 5. 5 झाल्यानंतर आपल्याला इथे बघा स्लिप नॉट टाकून घ्यायची आपल्याला एक. हे बघा
बघा मैत्रिणींनो, आपला आता हा राऊंड झालेला आहे. आता सेम आपण कसं याच्यासाठी एकामध्ये पाकळी केली, एक सोडून दिलं, सेम आपल्याला तसंच करायचं आहे. ठीक आहे, स्टार्ट. हे बरोबर 2 पाकळींच्या मध्येच पाकळी आली पाहिजे. ही मागची पाकळी ही बंद, याच्यात काहीच नाही करायचं, याच्यामध्ये एक पाकळी करायची. सेम याच्यात काहीच नाही करायचं, दोघांमध्ये जे साखळी आलेली आहे त्याच्यामध्ये एक पाकळी करायची. ठीक आहे, चला तर करूया. त्याच्या आधी बघा हे स्किप, आपल्याला याच्यात काहीच नाही करायचं, तिथं आपल्याला एक खांब करून घ्यायचं पहिला. बघा एक खांब केल्यानंतर आपल्याला जिथं पाकळी करायची तिथं सिंगल खांब करून घ्यायचं पहिला, एक खांब. हे बघा एक खांब करून घेतल्यानंतर सेम प्रोसेस आपली हाफ खांब. हा हाफ खांब करून घेतल्यानंतर 2 डबल खांब. हे बघा 2 डबल खांब झाले. त्यानंतर आपल्याला आता 3 ट्रिपल खांब करायचे. आपण आधीच्या पाकळीमध्ये आधीची जी पाकळी घेतली त्यात एकच ट्रिपल खांब केलेला, याच्यात आपल्याला 2 ट्रिपल खांब करायचे, म्हणजे आधीच्या पाकळीपेक्षा आपली पुढची पाकळी ही मोठी दिसेल. ठीक आहे, हे बघा हा ट्रिपल खांब. त्यानंतर पिकोसाठी 3 चेन. ह्या 3 चेन खांबाच्या वरती बघा ते सिंगल खांब करायचे आपल्याला पिकोसाठी. त्यानंतर परत आपल्याला 2 ट्रिपल खांब. हा एक झाला, हे बघा हा 2, दुसरा, 2 ट्रिपल खांब. त्यानंतर 2 डबल खांब. हे बघा एक झाला डबल खांब. त्यानंतर हा 2 हाफ खांब, 1 आणि एक सिंगल खांब. हे बघा हे अशा पद्धतीने आपली पुढची पाकळी दिसेल. हे बघा आता आपल्याला ह्या चेनमध्ये काहीच नाही बनवायचं, तिथे एक सिंगल खांब टाकून घ्यायचं त्या चेनमध्ये. हे बघा या पद्धतीने पुढच्या साखळीमध्ये परत एक सिंगल खांब, एक सिंगल खांब, एक डबल खांब, एक हाफ डबल खांब झाल्यानंतर एक सिंगल खांब, एक हाफ डबल खांब. त्यानंतर 2 डबल खांब आपल्याला करून घ्यायचे. हे बघा हे 2 एक डबल खांब झाला, हा 2. त्यानंतर 2 ट्रिपल खांब. एक ट्रिपल खांब झाला, हा आपला दुसरा डबल खांब. 3 चेन पिकोसाठी, 1 2 3 झाल्या. त्यानंतर इथे जॉईन करण्यासाठी सिंगल खांब. त्यानंतर परत आपल्याला 2 ट्रिपल खांब करून घ्यायचे त्याच पाकळीसाठी. हे बघा 1, हे 2 झाले. त्यानंतर 2 डबल खांब, डबल खांब, एक हाफ खांब, एक हाफ खांब नंतर एक सिंगल खांब. हे बघा हा सिंगल. बघा या पद्धतीने आपल्या सगळ्या पाकळ्या दिसतील. हे बघा ह्या पाकळीसाठी आपण काय केलं, पहिले सिंगल खांब केला, त्यानंतर हाफ खांब, 2 डबल खांब, 2 ट्रिपल खांब. त्यानंतर पिकोसाठी 3 चेन. त्यानंतर परत ट्रिपल खांब 2 डबल खांब, एक हाफ खांब, एक सिंगल खांब आणि पुढच्या चेनमध्ये सिंगल खांब. याच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. या पण आपल्याला 8 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. बघा मैत्रिणींनो
आपले हे पूर्ण होत आले. हे बघा, आता हे एक स्किप करायचे. इथे आपण सिंगल खांब टाकून घेऊ. पुढच्या जिथे आपल्याला पाकळ्या करायचे तिथं परत एक सिंगल खांब करून घ्यायचा. सिंगल खांब नंतर हाफ खांब एक करून घ्यायचा. त्यानंतर एक डबल खांब, अजून एक डबल खांब, त्यानंतर दोन ट्रिपल खांब करून घ्यायचे. एक ट्रिपल खांब झाला. दोन ट्रिपल खांब आणि पिकोसाठी चेन साखळी 3 करून घ्यायच्या. या 3 साखळीनंतर आपल्याला ह्या ट्रिपल खांबच्या वरती जी साखळी येते त्याच्यामध्ये आपल्याला हे एक खांब करून घ्यायचं आहे. बघा, इथे चेन साखळी येते, इथे आपल्याला हा खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला 2 ट्रिपल खांब करून घ्यायचे. एक झाला. दोन झाल्या. दोन झाल्यानंतर आपल्याला परत 2 डबल खांब करून घ्यायचे. हा एक, हा 2, त्यानंतर हाफ खांब एक करून घ्यायचा आहे आणि एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे. याप्रमाणे बघा. आणि परत आपल्याला इथे जॉईन करण्यासाठी इथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा, आपण ह्या ज्या पाकळ्या स्टार्ट केल्या होत्या त्याच्याच इथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा, स्लिप नॉट नंतर धागा कट करून घेणार आहेत आपण. हे बघा, या पद्धतीने आपलं हे फूल दिसतंय. ही स्लिप नॉट केल्यानंतर आपल्याला चेन करायची आणि धागा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण कडेचे पानं बनवणार आहेत. बघा, आता एक चेन करून घेतलेली. त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, कट करून घेतल्यानंतर हे आपल्याला हाईट करून घ्यायचं इथे. हे बघा, हाईट केल्यानंतर जास्तीचा जो धागा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आपले खूप सुंदर असं हे कमळाचं फूल दिसते. तुम्ही साईज किती पण मोठी करू शकता ते, ठीक आहे. आतमधलं फक्त तुम्हाला खांब जशी घ्याल त्याप्रमाणे साईज मोठी किंवा छोटी होत जाईल, ठीक आहे. आता आपण हा ग्रीन कलरचा धागा जोडून आपण पानं बनवणार आहेत त्याची. तर कोणत्या पण एका याच्यामध्ये आपल्याला जोडून घ्यायचे. हे बघा, जोडून घेण्यासाठी पहिलं एक गाठ बांधून घ्यायची, नॉट. हे बघा, याप्रमाणे. त्यानंतर फुलाच्या मागच्या साईडला बघा, हे बघा, इथे आपण जॉईन करून घेणार आहे. याप्रमाणे बघा जॉईन केली. त्यानंतर आपल्याला आता इथे 5 साखळ्या घेतलेल्या, आता आपण इथे 6 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 6 साखळ्यानंतर आपल्याला पुढचे जे खांब आहे बघा, हा जो खांब आहे त्याच्यामध्ये सिंगल खांब करून घ्यायचं आहे आपल्याला. सिंगल खांब नंतर 6 साखळ्या, 3 4 5 6 6 साखळ्यानंतर आपल्याला बघा पुढच्या खांबामध्ये, हे बघा, पुढच्या खांबामध्ये आपल्याला
सिंगल खांब करून घ्यायचं आहे. हे बघा, सिंगल खांब करून घेतला. याचप्रमाणे आपल्याला हा पण राऊंड असाच कंप्लीट करून घ्यायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा साकळ्यानंतर हे बघा, पुढच्या खांबामध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. परत 1, 2, 3, 4, 5, 6 साकळ्यानंतर पुढच्या खांबामध्ये आपल्याला परत एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. चला, याच पद्धतीने आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊ. बघा मैत्रिणींनो, याच प्रमाणे आपण सगळं हे करून घेतलेलं आहे. आता इथे स्टिच करून आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा, हे जॉईन झाल्यानंतर आता आपल्याला सेम पॅटर्न परत सेम तसंच करायचं आहे. बघा, हा आपल्याला याच्या मध्यभागी जी साखळी आहे त्याच्यामध्येच करायचं आहे. हे बघा, ही मध्यभागची साखळी याच्यामध्येच करायची आहे. ही स्किप करायची. ही याच्यामध्ये फक्त सिंगल खांब आला पाहिजे. चला करूया आपण. ठीक आहे. आता बघा, पहिले याच्यामध्ये करायचे तर आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं. पहिला हा सिंगल खांब झाला, त्यानंतर एक हाफ खांब, एक हाफ खांब नंतर 2 डबल खांब, हा एक, त्यानंतर हा 2. बघा, हे 2 डबल खांब झाले. त्यानंतर आपल्याला 3 ट्रिपल खांब करायचे. यामध्ये आपण 2 ट्रिपल खांब केलते, यात 1 ट्रिपल खांब केलता, यात 2. आता याच्यात 3 ट्रिपल खांब करायचे आपल्याला. बघा, 1, हा 1 झाला, हा 2 झाला. आता अजून एक 3 करायचे. ठीक आहे. 1, हा 3 झाला. 1, 2, 3 ट्रिपल खांब, त्यानंतर 3 चेन, 3 साखळ्या, म्हणजे 3 साखळ्या इथे पिको करायचा. जो आपण तिसरा ट्रिपल खांब केला त्यामध्ये हे बघा, डबल खांब एक खांबनी जॉईन करायचं. परत आपल्याला 3 ट्रिपल खांब करायचे. 1, 2 आणि हे 3 ट्रिपल खांब केले. हे बघा, त्यानंतर 2 डबल खांब करायचे. हे बघा, 1 डबल खांब, 2 डबल खांब, 1 हाफ खांब करायचं आपल्याला आणि 1 सिंगल खांब करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपले हे पानं होत जातील. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे. हा झाला आपला सिंगल खांब. ठीक आहे. पुढच्या साखळीमध्ये परत आपल्याला सेम प्रोसेस करायची. एक सिंगल खांब, एक हाफ खांब, हाफ खांब नंतर 2 डबल खांब, हे बघा, हाफ खांब, 3 ट्रिपल खांब, आपले 1 ट्रिपल खांब झाला. हा 2 झाला आणि लास्टला 3.
3 ट्रिपल खांबनंतर 3 साखळ्या, 1 2 3 साखळ्यानंतर इथे आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचा आहे, जो की आपल्याला तिसरा ट्रिपल खांबच्या वरती जी साखळी येते त्यामध्ये करायचा आहे. हे बघा, हा सिंगल खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत 3 ट्रिपल खांब करून घ्यायचे. हे बघा, सेम याच पद्धतीने तुम्ही पण करा, खूप छान फूल दिसतंय. दोन झाले, आता अजून एक 3. हे बघा, त्यानंतर 2 डबल खांब, एक झाला, त्यानंतर हा 2 आणि त्यानंतर एक हाफ खांब आणि सिंगल, त्यानंतर एक सिंगल खांब. पुढच्या ह्याच्यात साखळीमध्ये जे आपल्याला ज्यामध्ये काहीच करायचं नाही त्यात एक हाफ खांब, सॉरी एक सिंगल खांब. हे बघा, याच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या पानं आपल्याला करून घ्यायचे. चला तर करून घेऊया. बघा, आता आपलं हे पान झालेलं आहे. त्यानंतर पुढच्या याच्यात आपल्याला जिथे काहीच नाही करायचं तिथं आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे. हा बघा, हा सिंगल खांब केल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये म्हणजे पुढच्या साखळीमध्ये आपल्याला जिथे करायचे तिथं परत एकदा बघा, एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर हाफ खांब करून घ्यायचं आहे आपल्याला. हाफ खांब केल्यानंतर डबल 2 खांब करून घ्यायचे. 1 2. हे बघा, 2 झाल्यानंतर आपल्याला ट्रिपल 3 खांब करून घ्यायचे. हा 1 हा 2 आणि 3. खांब झाल्यानंतर ट्रिपल खांब, त्यानंतर आपल्याला 3 साखळ्या करून घ्यायचे. हे बघा, 3 साखळ्यानंतर आपल्याला इथे पिकोटी स्टिच करायचे. 3 साखळ्यांची एक खांब करून जॉईन करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, हे बघा, एक खांब जॉईन केला. त्यानंतर परत 3 खांब करायचे, ट्रिपल खांब. हा एक झालेला आपला. त्यानंतर हा आपला 2 झालेला आहे. हे बघा, त्यानंतर आपला हा 3. बघा, 3 झालेले. त्यानंतर एक डबल खांब 2 करायचे. त्यानंतर आपल्याला हे बघा, 2 डबल खांब, त्यानंतर एक हाफ खांब, हा हाफ खांब आणि त्यानंतर एक सिंगल खांब करून घ्यायचं. हे बघा, त्यानंतर पुढच्या जो आपल्याला एक चेन राहते तिथे आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे आणि इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. बघा, आणि एक साखळी. हे बघा, या पद्धतीने बॅक साईड दिसते ना, फ्रंट साईड बघा किती सुंदर दिसते. हे बघा, आता हे आपण धागा कट करून घेऊया. कट केल्यानंतर हाईट करायचं आहे. नंतर हे बघा, हे 2 आहेत, ह्याचे बांधून घेतले तरी चालतील. हे बघा,
या पद्धतीने हे बघा किती सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता ते धागे आपण कट करून घेऊ. ठीक आहे. आता आपण पुढचं बघा, हे फूल बनवण्यासाठी आपल्याला या दोन प्रकारचे कलरचे धागे लागणार आहे. तुम्हाला हवे त्या कलरचं तुम्ही बनवू शकता. ते मी पिंक आणि हा लाईट ग्रीन कलर घेणार आहे. ग्रीन कलरच्या धाग्याने एक गाठ मारून घ्यायची. बघा या प्रकारे मी गाठ मारून घेतलेली. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5 साखळ्या बनवायच्या. ह्या 2 झाल्या, 3 4 5. हे बघा 5 साखळ्या झाल्या आपल्या. 5 साखळ्या झाल्या. त्यानंतर बघा पहिल्या साखळीमध्ये आपल्याला सुई घालून सर्कल करून घ्यायचं आहे, गोल करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि हे सर्कल झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 3 साखळ्या करून घ्यायच्यात. 1 2 3. हे बघा ह्या 3 साखळ्या झाल्या. 3 साखळ्यानंतर आपल्याला सुईला दोनदा लपेटायचे, म्हणजे ट्रिपल खांब करायचे आपल्याला 12. हे बघा दोनदा सुईला लपेटल्यानंतर हे बघा एकदा सुईला काढायचं 2 खांबातनं, परत दोनदा 2 याच्यातनं काढायचं, लास्टला दोघातनं. हे बघा या प्रकारे आपला ट्रिपल खांब झाला. असे आपल्याला 12 करायचे. साखळीचे एक आणि हा एक आपले 2 झाले. त्यानंतर हे बघा तीन. हे बघा या पद्धतीने आपलं हे तयार होईल. त्यानंतर इथे जी आपण साखळी घेतलेली त्याच्या स्टार्टिंगला स्लिप नॉट करून हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपलं तयार होईल. त्यानंतर धागा कट करून घ्यायचं. हे बघा त्यानंतर आपल्याला हा पिंक कलरचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. बघा पिंक कलरचा धागा जॉईन करून घेण्यासाठी आपल्याला पहिले एक गाठ बांधून घ्यायची. हे बघा एक गाठ बांधून घेतली. त्यानंतर कोणत्या पण एका खांबामध्ये आपल्याला हे जॉईन करायचे. बघा इथे त्यानंतर आपल्याला साखळी करायची. हे बघा 1 2 3. हे बघा 3 चेन 3 साखळ्या करून घेतलेल्या ह्या. त्यानंतर आपल्याला याच्यात पफ स्टिच करायचे. तर कसं करायचं बघा, एकदा सुईला लपटायचं, एकदा इकडनं ओढून घ्यायचं. हे बघा एकदा आलं, त्यानंतर इथं पकडून ठेवायचं, परत दुसऱ्या वेळेस घ्यायचं. हे बघा तिसऱ्या वेळेस सेम घ्यायचं, चौथ्या वेळेस घ्यायचं, 5व्या वेळेस घ्यायचं, परत 6व्या वेळेस घ्यायचं. बघा आणि त्यानंतर एकदा सुई सगळ्यांमधनं असे काढून घ्यायचं, राऊंड बंद करून घ्यायचं आहे. बघा सेम असेच आपल्याला 2 खांब सोडून तिसऱ्या गॅपमध्ये सेम हे असंच करायचं. बघा एकदा सुईला लपेटायचं पुढच्या खांबामध्ये घालून. हे बघा एकदा काढली सुई वरती, परत इथं पकडून ठेवायचं, दोनदा घालायची सुई. हे बघा 3दा, 4 वेळेस, 5 वेळेस आणि 6 झाल्यानंतर सुईला एकदाच. हे बघा हे दिसेल. बघा हे आपण 6 पफ स्टिच करून घेतले. बघा 6 पफ स्टिच करून घेतल्यानंतर आपल्याला जी आपण साखळी घेतली होती बघा फर्स्ट, त्या साखळीमध्ये
सुई टाकून आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचे बघा. इथे हे स्लिप स्टिच करून घेतलं बघा. या प्रकारे आपले हे फूल दिसेल. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या. हे फुलाच्या वरच्या साईडचं जे हे बघा हे दिसते, हे बनवण्यासाठी आपल्याला वरती 3 साखळ्या घ्यायच्या आहेत बघा. 1 2 3. या 3 साखळ्यानंतर आपल्याला अजून वरती 3 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3. ह्या 3 साखळ्या नंतर खालनं 3 साखळ्या मोजायच्या. बरोबर तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर परत सेम जागेवरती आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आणि याच खांबामध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. आपल्याला हे पिको स्टिच करायचे ते बघा या पद्धतीने दिसतील. त्यानंतर आपण जे पफ्सचं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये बघा जागा आहे, तिथं आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचं आहे हे बघा. त्यानंतर 3 साखळ्या, त्याच खांबामध्ये आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचं बघा पिको स्टिचसाठी. त्यानंतर 2 खांब करून घ्यायचे, डबल खांब गॅपमध्ये 2 डबल खांब करून घ्यायचे. 1 2 3 साखळ्या आणि पिको स्टिच करून घ्यायचे. याच प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. गॅपमध्ये 2 खांब आणि पफ स्टिचवरती 1. चला बनवून घेऊया. आपले हे पूर्ण होत आले. आता हे पफ स्टिचच्या वरती आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचं आहे बघा. हा डबल खांब केला. त्यानंतर 3 साखळ्या, त्यानंतर पिको स्टिच करायचे इथे एक खांब करून हे बघा. आणि आपण जे स्टार्टिंगला जे साखळी घेतली होती बघा तिथे बरोबर स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे एक साखळी करून हे बघा. एक साखळी करून बंद करून धागा कट केला हे बघा. या पद्धतीने आपले हे फूल दिसेल बघा. या पद्धतीनेच आपल्याला ही फुलं बनवून घ्यायची आहेत बघा. चला तर आपण बनवून घेऊ बघा. पहिले आपण हे अशा 2 गजऱ्याच्या 2 लाईन बनवून घेणार आहे. त्यासाठी पहिले हे 2 कलर वापरणार आहे बघा. पहिले कलर घेऊन ग्रीन कलर, त्यानंतर आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची बघा. या प्रकारे गाठ बांधल्यानंतर आपल्याला याच्यात 91 चेन करायचे. तर चला करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 95 चेन करून झालेले आहेत. आता आपण प्रत्येक एक खांबामध्ये सिंगल खांब करून घ्यायचे. एक साखळी सोडून बघा. एक साखळी सोडून दुसऱ्या खांबामध्ये सिंगल खांब करून घ्यायचं फर्स्ट. त्यानंतर प्रत्येक एक साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचे बघा. या प्रकारे आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबामध्ये एक साखळीमध्ये एक सिंगल खांब करून घ्यायचे. या प्रकारे आपल्याला करून घ्यायचे बघा. हे आपल्याला लास्टपर्यंत करून घ्यायचे. लास्टपर्यंत नाही, हे आपल्याला सिंगल खांब इथे 75 चेनपर्यंत करायचे. पुढच्या साखळ्यामध्ये स्लिप स्टिच करायचे. तर आपल्याला 75 चेनपर्यंत करून घेऊया. चला बघा. आपल्या या प्रकारे सिंगल खांब करून झालेले आहेत. वरती आपण ह्या साखळ्या ठेवलेल्या आहेत. आता तिथं आपण स्लिप स्टिच करून घेऊ बघा. या प्रकारे स्लिप स्टिच करून घ्यायची. प्रत्येक एक साखळीमध्ये जे वरचे राहिलेले आहेत 15 त्याच्यामध्ये आपण ह्या प्रकारे स्लिप नॉट करून घ्यायची. स्लिप स्टिच हे बघा. या प्रकारे या 15 खांबामध्ये पूर्ण आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची बघा. प्रकारे आपलं हे कंप्लीट झालेले. आता लास्टला इथे एक साखळी घ्यायची आणि त्यानंतर धागा कट करून घ्यायचा बघा. हा धागा कट करून काढून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला आता हा व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा. अशा
फुलं बनवण्यासाठी. तर बघा पहिले आपल्याला इथे गाठ पाठवून घ्यायची. हे बघा या प्रकारे गाठ बांधल्यानंतर आपल्याला इथे हे जॉईन करून घ्यायचे. बघा हे जे आपण सिंगल खांबाच्या पुढं एक साखळी सोडली होती तिथेच बरोबर सिंगल खांबाच्या इथे हे जोडून घ्यायचे. हे बघा या प्रकारे एक साखळी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला 3 साखळ्या करायच्या बघा. 1 2 3 बघा. आणि त्यानंतर आपल्याला सेम स्टिचमध्ये डबल खांब करून घ्यायचे 5. बघा 2 झाले आपले. साखळी धरून 1, त्यानंतर हे 3 झाले, 4 आणि हा 5. बघा हे 5 खांब झाले. 5 खांब झाल्यानंतर हा धागा सुई इथनं काढायची बघा. आणि जे आपण सिंगल साखळी घेतली होती त्या साखळीच्या वरती घालून बघा या प्रकारे आपल्याला पफ स्टिच करून घ्यायचे इथे. हे बघा या प्रकारे पफ स्टिच करून एक साखळी घ्यायची. त्यानंतर बघा पुढच्या साईडच्या खांबामध्ये इथे स्लिप नॉट करून घ्यायची आपल्याला दुसऱ्या प्रकारची फुल करण्यासाठी. हे बघा इथे फुल करून घेतली. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5 डबल खांब करून घ्यायचे. एक झाला आपला, 2 3 4 आणि हे 5. बघा या प्रकारे 5 खांब झाले. त्यानंतर इथनं धागा काढायचा, सुई काढायची आणि सेम इथल्या इथे बघा पहिल्या खांबाच्या वरती घालून इथे पफ स्टिच करून घ्यायचे. हे बघा या प्रकारे आपलं बनत जाईल. त्यानंतर एक साखळी पुढच्या खांबाच्या वरती स्लिप नॉट करून घ्यायची आणि त्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला 5 खांब करून घ्यायचे डबल खांब. एक झाला, 2 3 4 आणि हा 5. बघा हे 5 झाल्यानंतर सुई काढायची आणि सेम पहिल्या याच्यात घालून पफ स्टिच करून घ्यायचं बघा. त्यानंतर एक चेन पुढच्या याच्यात स्लिप नॉट. परत आपल्याला सेम स्टिचमध्ये 5 डबल खांब करून घ्यायचे. पफ स्टिच करून घ्यायचं. एक सिंगल साखळी पुढच्या याच्यात स्लिप स्टिच. बघा या प्रकारे आपलं हे फुल असं बरोबर बनत जाईल. तर चला आपण हे पूर्ण करून घेऊया. बघा एक झालं. त्यानंतर इथे 2 डबल खांब, 3 4 आणि 5. बघा 5 झाल्यानंतर सुई काढायची, पहिल्या स्टिचमध्ये टाकायची, पहिल्या खांबाच्या वरती टाकायची आणि पफ स्टिच करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर एक साखळी पुढच्या स्लिप स्टिच. त्यानंतर परत सेम 5 खांब.
बघा या प्रकारे असं याचा आकार असं बरोबर राऊंडमध्ये बनून जातो. बघा आपलं हे पूर्ण झालेलं आहे. हे पुढच्या ज्या साखळ्या आहेत त्याच्यामध्ये आपण स्लिप टिच घेतलेली 5 त्या अशाच ठेवायच्या. त्यानंतर इथे एक चेन घ्यायची आणि आपण धागा कट करून घेऊया. हा धागा कट करून घेतलेला आहे. हा यामध्ये हाईड करून, हे बघा इथेच हाईड करून घ्यायचा हा, म्हणजे त्याचे धागे असे दिसत नाही आपल्याला. आणि हे इथे आपण फूल लावणार आहेत. आपण हे फूल बनवून घेतलं होतं. तिथेच वरच्या साईडला बघा इथे आपण हे मॅजिक सर्कल केलेलं, याच्यामध्येच आपण धागा हे इथे अटॅच करणार आहे. हे फुलाला हे इथे अटॅच करून घ्यायचे. त्याच्या आधी पहिलं आपण हे जे सर्कलचा धागा आहे हा आतमध्ये ओढून घेऊया. हे बघा हा धागा ओढून आल्यानंतर आता हे पण आपल्याला सेम असंच ओढून घ्यायचं आहे. हे दोन्ही धागे बघा बघा असं ओढून आल्यानंतर हा धागा आपण ओढून घेतला की आपला वरचा सर्कल आहे तो बंद होईल. त्यानंतर आपण इथे हे बांधून घेऊया. हे बघा या प्रकारे हे छान प्रकारे बांधल्यानंतर जे जास्तीचे धागे आहेत ते आपण कट करून घेऊया. हे बघा त्यानंतर या पद्धतीने बघा या पद्धतीने आपलं हे गजरा दिसेल. हे बघा किती सुंदर दिसते ना. हे व्यवस्थित आपण सेट करून घेऊया. हे बघा या पद्धतीने हे बघा या पद्धतीने सेट करून घेतलं. आता आपण याला अटॅच करून घेऊया. चला बघा आपण याच प्रकारे हे दोन्ही पण गजरे असे बघा किती छान प्रकारे जोडून घेतलेले आहेत. किती सुंदर दिसतात ते. आता आपल्याला बॅक साईडला हे जे मधलं भाग आहे हा असंच नाही ठेवायचा. त्याच्यासाठी बघा हे असे बनवून घ्यायचं आहे. म्हणजे बघा आपल्याला इथे क्लिप लावण्यासाठी होईल. ठीक आहे. तर याच्यासाठी बघा पहिले मॅजिक सर्कल घेतलं आहे. त्यानंतर 6 खांब केलेले आहेत आपण. त्यानंतर 18 खांब केलेले सिंगल खांब. त्यानंतर 24 खांब असेच आपण वाढवत गेलेले आहे. त्यानंतर हे सर्कल झालेले आहे. ठीक आहे. हे आता आपण याला अटॅच करून घेऊया. अटॅच करण्यासाठी बघा ही जी निडल आहे हे बघा हे जे आपण केलेले त्याला आपण जास्तीचा धागा असं तयार केलेला आहे. आणि हे बघा हे धागे वगैरे सगळे ॲडजस्ट करून आतमध्ये हाईड करून कट करून घ्यायचे पहिले. म्हणजे आपण गजऱ्याला अटॅच करण्यासाठी वापरले. हे बघा असे हाईड करून घ्यायचे ते आतमध्ये. हे बघा या प्रकारे हाईड करून घ्यायचे. आणि जास्तीचे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे. ठीक आहे. याचे बघा आता हे जे लास्टचे आपल्याला चेनीच आहे त्याच्यामधून हे आपल्याला सिंगल खांब करून आहे ना हे अटॅच करून घ्यायचं आहे. बघा पहिला धागा असा हा ओढून घ्यायचा आहे. हे बघा आणि याच्यामधून असं अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा या प्रकारे असं ओढून घ्यायचं आहे. हा धागा हा आल्यानंतर इथे
सिंगल खांब करायचा आहे. अगर तुम्हाला सुईने येत नसेल तर तुम्ही निडलने पण करू शकता ते. ठीक आहे, या प्रकारे हे बघा असं आपण अटॅच करून घेऊया. बघा आपण हे 2 गजरे असे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला अशी फुलं अशी लावून घेतलेली आहेत. ती सुंदर दिसते. आता हे या फुलाला जोडून घेऊया. ठीक आहे, आपण ग्रीन कलरचा धागा घेणार आहे. बघा आता ग्रीन कलरच्या धागाला इथे गाठ बांधून घ्यायची. गाठ बांधून घेतल्यानंतर बघा हे बघा इथली जी आपली साखळी आहे त्या साखळीमध्ये आपण हे जोडून घेणार आहेत. हे बघा या पद्धतीने एक खांब टाकून आपण जोडून घेणार आहेत याला. हे बघा हे साखळीमध्ये टाकायचं, पुढच्या साईडने धागा हा असा ओढून घ्यायचा आणि आपण एक खांबाने हे जोडून घेणार आहेत. एक खांब, अजून एक खांबाने आपण हाफ खांबाने आपण हे चांगलं जोडून घेणार आहे, म्हणजे हे सुटण्याची भीती नाही. ठीक आहे, आणि आता बघा कोणत्या पण एक साईडला कोपऱ्याला बघा इथे हे बघा आपण सिंगल खांब घेणार आहेत. हे बघा एक सिंगल खांब, त्यानंतर अजून एक सिंगल खांब, 2 3 1 4 हे आपण 4 सिंगल खांबने याला जॉईन केलेलं आहे. त्यानंतर एक साखळी घ्यायची. ठीक आहे, एक साखळी घेतल्यानंतर कट करायचं आहे. बघा हे बघा अशा प्रकारे आपलं हे जॉईन झालेलं आहे. आता आपण दुसरं पण जॉईन करून घेऊया सेम प्रकारे. आपलं अशा पद्धतीने हे अटॅच करून झालेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल हे करायचं तर करू शकता. ते नाही मागचा भाग हा अटॅच केला तरी चालेल. आपलं असं सुंदर असं गजरा आणि फूल झालेलं आहे. आता आपण याला हे बघा हे असं क्लिप लावून घेऊया. हे क्लिप चिटकवलं तरी चालतं, पण चिटकवण्यापेक्षा जर तुम्ही असं अटॅच केलं तर खूप चांगलं राहील. ठीक आहे, आपला फायनल असा गजरा झालेला आहे. बघा कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला.